राज्याच्या राजकारणात सध्या हनी ट्रॅपवरून राजकारण पेटलंय। 72 अधिकारी आणि आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले। त्याचा पुरावा पेनड्राईव्हमध्ये असल्याचा काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये आरोप केलेला होता। त्यावर हनी नाही आणि ट्रॅपही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळून लावलेला। आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदेंचं सरकार नाशिकमधल्या हनी ट्रॅप सीडीमुळे झालं, सत्ता पालट त्यामुळे झाला असं म्हणत वडेट्टीवारांनी खळबळ उडवून दिली आहे। हनी ट्रॅप प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे, ही सीडी लावू तेव्हा आम्हाला तिकीटं लावावी लागतील असंही वडेट्टीवार म्हणतात। विरोधक पक्ष दुभंगलेला असल्यानं काहीही बोलावं लागतं अशी टीकाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली। एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली, एवढा मोठा ते प्रकरण आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। तर विरोधी पक्ष दुभंगलेला असल्यानं काही आरोप करतात अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। पाहूया। विरोधी पक्षाकडे काही नाही आहे। विरोधी पक्ष हा 3 भागात तुटला आहे। काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची, काँग्रेसनी वेगळी घेतली, शरद पवार गटाने वेगळी घेतली, उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली। त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात।